आयपूर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. संघाचा संघनायक दिनेश सिंग आणि एबी संघाची सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला तो दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू नाही ते दोन्ही संघांना 2 रनांची पेनल्टी लावण्यात येईल. स्ट्राईकला ते स्वीकार आणि नॉन स्ट्राईकला ते दत्ता आणि गोलंदाजीसाठी आलेला ते प्रथमच आयपूर संघाकडनं एबीसी. आयपूर संघाचा 12वा खेळाडू नाहीतर 2 रनांची पेनल्टी. संघाचा संघनायक दिनेश सिंग खूप अनुभवी असलेले हा अजय सिंग दिनेश सिंग सर. एनडीसी आयोजित साईधारा प्रीमियर लीग 2024 आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय कल्याण बायपासचे API सन्माननीय भिंगार देवे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे साईधारा प्रीमियर लीग 2024 में. मोस्ट वेलकम हमारे बीच में सन्माननीय कल्याण बाईपास के API सन्माननीय भिंगार देवे साहब का आगमन होता हुआ. मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम सर. आपका दिल के गहराई से हम आभार व्यक्त करते. एनडीसी साईधारा प्रीमियर लीग 2024 सीजन 2 में आपका दिल के गहराई से इस वक्त स्वागत किया जा रहा है. मोस्ट वेलकम सर. आपके मालूमात के लिए बताता चलूँ मुकाबला I4 डैजलर बनाम AB फाइटर्स के बीच में इस वक्त चलता हुआ. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती एबी संघाकडनं आलेला गोलंदाज विकी. मागील 2 चेंडूमध्ये निर्धाव चेंडू धावसंख्या कोणत्याही प्रकारचे नाही आणि चांगला असा टोलवलेला फटका ऑफ साईडच्या दिशेने जात असताना क्षेत्ररक्षण त्याच्या पाठीमागे जातात परंतु दोन्ही फलंदाजांनी 2 धावा घेण्या या 2 धावसंख्येने संघाचे धावसंख्या झालेली ती 2 आणि संघाची खातही ओपन झालेलं आहे. चांगली अशी गोलंदाजी विकी याची पाहूया. आणि याला बोलतात क्लीन बोल्ड. चांगलं पहिला विकेट तंबूत जात असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला तो आशू. पंच
पहिले षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 1 बाद 2. चांगली अशी गोलंदाजी विकियाची आणि संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो संघाचा संघनायक दिनेश सिंग. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिवेशनाचे वरिष्ठ अधिकारी API भिंगारदेवी साहेबांचं इथं आगमन झालेले तरी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अजय सिंग याचा पहिलाच चेंडू परंतु निर्धाव चेंडू. चांगला असा अनुभव आहे ते अजय सिंग यांच्याकडे. दिनेश सिंग सॉरी कृपया करून तुमचा 12वा खेळाडू आहे ना तो आमच्यापासून दूर आहे. आणि चांगला असा चेंडू पटकावलेला चेंडू एक रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाकारलेल्या 1 धावेने या संघाची धावसंख्या झालेली ती 1 बाद 3. संत गतीची सुरुवात AB संघाकडनं. हे धावसंख्या बघ किती झाली ते 4 सांगतात. पुढचा चेंडू दिनेश सिंग याचा खेळून काढेल तो अंशू. पाहूया कोणत्या पद्धतीचा आणि स्लोवर चेंडू. फलंदाजाला काही समजत नाही कोणत्या पद्धतीने हा चेंडू हाताळला जाईल ते. चांगलं असं कॉम्बॅक करत असताना चांगले असे एक कव्हरिंग. एकच धाव. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली ती 1 बाद 5. गुबली चायनामॅन गेंदबाज मुथैया मुरलीधरन अजय दिनेश सिंग. ओ हो पंच चायनामॅन में और जेल सुटलेला आहे. चांगली अशी गोलंदाजी पाहावी मिळते. आतापर्यंत कोणत्या टुर्नामेंट मध्ये मी अशी गोलंदाजी पाहावी नाही मिळाली. खूप अनुभवी गोलंदाज दिनेश सिंग. एकच धाव. या 1 धावसंख्येने धावसंख्या 1 बाद 6. पुढचा चेंडू दिनेश सिंग याचा खेळून काढेल तो प्रमोद. फलंदाजांना चेंडू काही समजतच नाही कोणत्या दिशेने वळेल आणि कोणत्या पद्धतीने येईल. स्लो चेंडू 50 ते 45चा स्पीड असणार बॉलाला. त्या पद्धतीने दिनेश सिंग बॉल हाताळतोय. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढेल तो आणि कोणत्याही पद्धतीचा फलंदाजांना हात खोलण्याचा प्रयास करून देत नाही हा गोलंदाज दिनेश सिंग. आणि षटक षटक समाप्त. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली ती 1 बाद 8. चांगली अशी गोलंदाजी मानावी. आयपोर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्या निर्णयाला दोन्ही गोलंदाजांनी प्राधान्य देऊन आपली गोलंदाजी साकार करत असताना आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येते तो धीरज. 10-12 पावलांचा रनअप. संत गतीची सुरुवात. कोणत्याही प्रकारच्या चौकार आणि षटकारांची आतलबाजी केली जात नाही. पहिला चेंडू आणि कार्पेटच्या साहाय्याने पटकावलेला चेंडू. क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडू उचलतात 1 धाव पूर्ण कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला पण तितकाच भारी क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते दिनेश सिंग याचं.
आणि आता स्ट्राईकला तो हंशू आणि गोलंदाज आहे तो धीरज. 10-12 बॉलांचा रनअप. चला पंच, सामना सुरू करा. कोणत्याही प्रकारची कोणत्याही टूल मीटिंग घेऊन देऊ नका, जेणेकरून पुढील सामन्यांना अडथळा येईल. धीरज याचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो अंशू. आतापर्यंत आणि क्षेत्रक्षण खराब, चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या पार. एनडीसी चौकार डीजे. असा पायाला मिळतो तो आयपोड सांग. आणि पुन्हा एकदा टोलवलेला फटका. क्षेत्रक्षण तिथे फील करतात. एकच धाव. एक धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 1-14. पुढचा चेंडू धीरजेचा खेळून टाळतो अशू आणि फुलटा विमर चेंडू. पंचांकडून नोचा इशारा आणि चेंडू जातो सीमारेषे पलीकडे पार. हा एनडीसी षटकार डीजे. अश्रू आणि विमर चेंडूला चेंडू जातोय बोंडुल्याच्या बाहेर. पंचांचे हात हवेत. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ते 1-22. पहिल्या दोन षटकात कोणत्याही प्रकारचा चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला चौकार आणि षटकारांची अंमलबजावणी करत असताना एपी संघ आणि पुन्हा टोलवलेला चेंडू पहा झेल होतय का पाहूया. आणि फलंदाज फ्रीट असल्यामुळे फलंदाज कोणत्याही प्रकारचा बाद नाही. फ्रीट या दोन धावसंख्येने धावसंख्या झालेली ती 1-24. धीरज याचा पुढचा चेंडू खेळून टाकतो अशू आणि ऑप्शनच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचे हात हवेत. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 1-25. एनडीसी साईदारामध्ये प्रमुख पाहुणे जे लाभलेले आहेत सन्माननीय कल्याण बायपासचे API भिंगार दिवे साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. साईदारा प्रीमियर लीग NDC टीमच्या वतीने त्यांचा मान आणि सन्मान केला जात आहे. त्यांनी वेळात वेळ काढून ते साहेब आमच्यामध्ये उपस्थित राहिले. महाराष्ट्र पोलीस API सन्माननीय भिंगार दिवे साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. लौट चलते अब मैच की तरफ. राउंड विकेट जाते हुए गेंदबाज लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में मोड़ दिया है, केवल टर्न कर दिया था. डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी ने गेंद को उठाया, तब तक बैट्समैन के पास समय था 2 रन पूरे करने का. इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन. अट्ठाईस स्कोर हो चुका है.
3 ओवर की समाप्ति के बाद 28 रन 1 विकेट के नुकसान पर। देखिए सभी टीम के जो कैप्टन है उनको ठीक कमेंट्री बॉक्स के सामने आना है। सभी टीमों के कैप्टन, सब हारे हुए और जीते हुए टीम के कैप्टन, क्योंकि दो टीम इस वक्त मैच खेल रही है, एबी फाइटर्स और I4 डेजलर। तीन ओवर की समाप्ति के बाद 28 रन। पहले 2 ओवर में बहुत कम रन बने थे, लेकिन धीरज के तीसरे ओवर में पलट कर वार कर दिया और 20 रन उन्होंने लगभग खर्च किए। सर्व संघाचे संघनायक आपल्याला व्यासपीठाकडे यायचं आहे। जी जेवणाची सुविधा उपलब्ध केलेली आहे आपल्या खेळाडूंसाठी, ते खेळाडूंचं जेवण आपल्याला घेऊन जायचं आहे। खेळाला सुरुवात होत आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावर पाहत आहोत 28, 1 गडी बाद। आतापर्यंत 3 गोलंदाज वापरले आहेत, विकी, दिनेश आणि धीरज। चौथ्या ओव्हरसाठी विकी याला बोलवलंय। डाउन दी विकेट, खेला हुआ शॉट, पहले बाउंस पर लॉन्ग ऑफ के बाहर, 4 रन। देखिए सीधे प्लेट से बहुत अच्छा इस वक्त बल्लेबाजी हो रही है। जिस तरह से स्वीकार इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं। स्वीकार और अंशु ठाकुर इस वक्त बल्लेबाजी करते हुए 32 पर जाता हुआ स्कोर इस 4 रन के मदद के साथ। सभी टीम्स के लिए खाने की सुविधा वीआईपी डेस्क के पीछे की गई है। लॉन्ग ऑन पर गेंद को उठाया, हल्की सी मिस फील्ड, लेकिन आसानी से 2 रन पूरे करते हुए अब जगह गेंद को उठाया है। हड़बड़ाहट हुई थी थोड़ी सी। 34 पर जाता हुआ स्कोर इन 2 रन के मदद के साथ। बीट वे ओवर बैट्समैन, डॉट बॉल। चौथे ओवर का इस वक्त खेल जारी है। अभी तक स्कोर 34, 1 विकेट के नुकसान पर। विकी हवा में खेल दिया, क्या लॉन्ग ऑन के बाहर? यस इट इज 6 रन। चालीस पर जाता हुआ स्कोर इस 6 रन के मदद के साथ। फोर्स किया था लॉन्ग ऑन के ऊपर से बैट्समैन ने 6 रन के लिए, और एक ये भी जाएगी मैदान के बाहर, 6 रन। नदीवर ये ना ते उमराचे झाडा और बीट द टाइड स्वंग कर दिया, स्टैंड एंड डिलीवर, 6 रन। स्वीकार अब टॉप गियर में बल्लेबाजी करते हुए। अभी तक उन्होंने 32 रन बनाए अपनी टीम के लिए।
टीम का स्कोर जहां पहुंचा है 46 रन पर। शॉट्स के पीछे चकमा दिया पर शॉट कवर के खिलाड़ी को अब जाके गेंद को उठाया, 2 रन पूरे करते हुए। तीसरे की कोशिश हो रही है, आसानी से 3 रन उन्होंने पूरे किए स्वीकार ने। चार ओवर की समाप्ति के बाद 49 रन 1 विकेट के नुकसान पर। चार ओवर की समाप्ति के बाद 49 रन। देखिए, खेल की शुरुआत करनी है। मुंबई किंग्स के कैप्टन आपको ऑर्गेनाइजिंग जो कमेटी है, जो गोदरेज एनडीसी की, उनके साथ संपर्क करना है। गेंदबाजी के लिए गेंदबाज मनीष ओवर दी विकेट, पटकी हुई गेंद पंच कर दिया है, हवा में शॉट खेला है, क्या छूटा है वहां पर। दूसरे की कोशिश हो रही है और आसानी से 2 रन पूरे करते हुए स्वीकार। रनों का अर्धशतक पूरा होता हुआ 51 पर जाता हुआ स्कोर इन 2 रनों के मदद के साथ। ड्राइव कर दिया, गेंद तेज सरकती हुई आउटफील्ड में, डीप एक्स्ट्रा कवर पर बढ़िया फील्डिंग, लेकिन 2 रन लगभग पूरे कर दिए इस वक्त। 2 रनों के साथ 53 पर जाता हुआ स्कोर। आखिरी और अंतिम ओवर का इस वक्त खेल चलता हुआ। स्लॉग ओवर में महेश गेंदबाजी करते हुए, मनीष गेंदबाजी करते हुए। फिर से ऑन दी राइज खेला है, वी के शक्ल में लॉन्ग ऑन पर गेंद को उठाया है, 1 रन पूरा करते हुए। 54 पर जाता है स्कोर 54। अब जाके स्ट्राइक अंशु ठाकुर के पास जाती हुई। गेंद फाइनली ग्रीजन पर जाती हुई, वाइट का इशारा आता हुआ, 5 रनों का इजाफा होता हुआ स्कोर में 4 रन। 59 पर जाता हुआ स्कोर इस 5 रनों के साथ। पांच रनों का इजाफा होता हुआ, ये 5 रन जब चेस करने के लिए i4 डेजलर जब आएंगे तो कहीं ना कहीं महंगे भी पड़ सकते हैं। मोटा सिरा गेंद लॉन्ग स्टॉक पर, बल्ले का मोटा सिरा लेकर गेंद जाती हुई पीछे विकेट कीपर के 4 रन के लिए।
65 पर जाता हुआ स्कोर इन दो रन के मदद के साथ तीसरे के लिए बैट्समैन आउट हुए। नए बैट्समैन अब राजेश आते हुए नंबर 4 पर। वाइट का इशारा, स्कोर आगे बढ़ता हुआ 66। राजेश और अंशु ठाकुर इस वक्त बल्लेबाजी करते हुए। आखिरी गेंद शेष है। हवा में खेल दिया है, गेंद जारी इस वक्त डीप कवर पर। खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए और आखिरकार गेंद चली गई मैदान के बाहर 4 रन के लिए। जे विजेता संघ आहेत, जे 4 संघ आहेत, त्या संघाचे कर्णधार आपल्याला व्यासपीठाकडे यायचंय, ज्यामध्ये रायझिंग स्टार, त्यानंतर K11 ब्लास्टर, A1 चॅलेंजर्स, त्यानंतर MHE स्टार्स, रायझिंग स्टार आणि स्टार 11, स्टार 11 संघाचा कर्णधार, त्यानंतर MI रायडर संघाचा कर्णधार, त्यानंतर A1 चॅलेंजर संघाचा कर्णधार आणि चौथ्या जो संघ आहे तो MHE स्टार. या 4ही संघाचे जे कर्णधार आहेत, तुम्हाला व्यासपीठाकडे यायचंय. चिठ्ठीचा प्रोग्राम होणार आहे आणि 5वी जी टीम असणार आहे त्या चिठ्ठीमध्ये आम्ही विनर टीम असं नाव लिहिलेलं आहे. स्टार 11 संघाचे कर्णधार आपल्याला यायचं. त्यानंतर चॅलेंजर्स, MHE, MI राइडर के कैप्टन आपको तुरंत आना है.
इथे चिठ्ठीचा प्रोग्राम होत आहे. जे सेकंड राऊंड एक चिठ्ठी निघल ती बायला असेल लक्षात ठेवायचं आपल्याला. तो संघ तिसऱ्या राऊंडसाठी क्वालिफाय होईल आणि त्या संघाला पुन्हा बाय मिळणार नाही. एम आय रायडर संघाचे कर्णधार सामना 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. पंच एम ए ची स्टार या संघाला बाय मिळाली म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी क्वालिफाय झालेली आहे. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना स्टार 11 विपक्ष या सामन्याचा विजेता संघ या सामन्याचा विपक्ष स्टार 11 दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना असणार. आणि दुसरा सामना A1 चॅलेंजर्स विपक्ष एम आय रायडर. स्ट्राईकला होता तो विकी आणि संघाचं खातं ओपन होताना एक धावेने. गोलंदाज आहे तो विशाल. विशाल टू मनीष, मनीष टू विशाल. पाहूया दुसरा चेंडू मनीषाला पुन्हा कट करण्याच्या दिशेने चेंडू जात आहे थर्डमॅन बाउंड्रीच्या जवळ. तो फिल्डर फील करेपर्यंत 2 रन घेण्यासाठी रोखू शकले नाही त्यांना. या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 3. विशाल याचा चेंडू खेळून काढील तो मनीष आणि रिव्हर्स शॉट परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या बिनबाद 3. चांगला चेंडू हाताळला तो विशाल याने. पुढचा चेंडू विशाल याचा खेळून काढील तो मनीष. पुन्हा एष्टी रक्षकाकडून क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे परंतु दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेण्यास रोखू शकले नाही. धावसंख्या झालेली ती बिनबाद 4. पहिलं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकातील काही चेंडू शेष आणि उंचावून दिलेल्या ऑफ साईडच्या दिशेने टोला. चेंडू जातय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एनडीसी षटकार डीजे माय तुझे
कोणताही क्षेत्ररक्षण नाही. एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एनडीसी दुसरा चौकार डीजे. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर 12 रन बिना किसी नुकसान पर। देखिए जो अगला मैच है सेकंड राउंड का, जो पहला मुकाबला वो एमआई राइडर बनाम A1 चैलेंजर्स के बीच में रहेगा और उसके बाद स्टार 11 बनाम इस मैच की विजेता टीम के बीच में। सेकंड राऊंडची मॅच या मॅच नंतर चालू होणार. पहिलाच सामना असणार तो एमआय रायडर वर्सेस A1 चॅलेंजर्स. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 12 आणि संघासाठी दुसरं षटक आणि पहिलं षटक घेऊन आले तो मिलिंद. आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 59 धावांची जरूरत ती I4 संघाला. पाहूया मिलिंद आपल्या संघासाठी काय करतो. आता स्ट्राईकला तो मनीष. आतापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा चौकार आणि षटकार त्याच्या बॅट मधून निघालेला नाही. मिलिंद 10-12 पावलांचा रनअप मनीषाला आणि पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हलक्याच हाताने टोलावलेला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न केला नाही. या एक धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 13. चांगली अशी रणनीती म्हणावी लागेल ती मनीषाची, कारण का दुसऱ्या बाजूने विक्की हा षटकार आणि चौकार मारण्यात माहीर. त्याच पद्धतीचा खेळ खेळत असताना मनीषा. चला पंच सामना चालू ठेवा. कोणत्याही प्रकारचा टाइमपास किंवा टूल मीटिंग घेऊ नका. मिलिंदचा पुढचा चेंडू फलंदाजाला काही आणि चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एनडीसी चौकार डीजे. लगातार त्याने 3 चौकार खेचलेत आणि आपल्या संघाला चांगली अशा धावेवर त्यांनी थांबून ठेवलेले. बिनबाद 17. मिलिंद यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो विकी. रिव्हर्स शॉट खेळण्याचा परफेक्ट टायमिंग. परफेक्ट चेंडू बॅटच्या पाट्यात. बॉल जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एनडीसी लगातार चौथा चौका येणार डीजे. चांगला टोलेला चेंडू गॅप मध्ये जात असताना हा एनडीसी साईदारा विक्कीच्या बॅट मधून निघणारा 5वा चौकार डीजे.
मागचे राहतील. सर्व संघांच्या कर्णधारांना विनंती, पुढील सामने हे 4 षटकांचे राहतील. पुन्हा विकीच्या बॅटच्या टप्प्यातून बॉल जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 चेंडू आणि 6 चौकार. सात चौकार मारणारा एनडीसी साईदारा प्रीमियर लीग मध्ये पहिलाच असा फलंदाज विक्की हा ठरलेला आहे. देखिए रेगुलर क्रिकेट में हम बहुत कम देखते हैं, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी की है बैट्समैन विकी ने, लगातार 6 गेंदों पर 6 बाउंड्रीज लगाए और पहले ऐसे बैट्समैन बन चुके इस पूरे लीग टूर्नामेंट में जिन्होंने 6 गेंदों पर 6 चौके लगाए. हालांकि 6 चौकों का रिकॉर्ड भारत के अजिंक्य रहाणे के नाम है, जिन्होंने 6 गेंदों पर 6 चौके लगाए थे. लेकिन अब लीग मैच में ये रिकॉर्ड विकी के नाम इस वक्त बनता हुआ. आणि पुन्हा पुलटो चेंडू, परंतु चांगला क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते एबी संघाकडनं. आणि या चेंडूवर एकच धाव. या एक धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 30. चांगली सुरुवात ती आयपोर संघाच्या फलंदाजांनी करून दिलेली आहे. चांगली पार्टनरशिप, कोणत्याही प्रकारचा विकेट अजूनपर्यंत पडला नाही. दो ओवर की समाप्ति के बाद 30 रन बिना किसी नुकसान पर. अब बची हुई 3 ओवर में जीतने के लिए 41 रन 41 रन की इस वक्त जरूरत है. और तीसरे ओवर के लिए गेंदबाज विशाल पाटिल गेंदबाजी के लिए आते हुए. विशाल्याचा चेंडू खालून काढेल तो विकेट स्ट्राईक. चांगला असा टोलवलेला फटका फिल्डर, पण त्याच्या डोक्याच्या वरून जाताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. एनडीसी चौकार डीजे. क्या बल्लेबाजी हो रही है बैट्समैन विकी की. ओहो, इस बार लॉन्ग लेग के ऊपर से खिला है, लेकिन खिलाड़ी मौजूद है पीछा करते हुए. आखिरकार गेंद को अंदर भेज दिया. तीसरे रन की कोशिश कर रहे बैट्समैन विकी और इस बीच 3 रन पूरे करते हुए. बत्तीस पर बल्लेबाजी करते हुए बैट्समैन विकी और टीम का स्कोर 37 रन. अब बची भी 16 गेंदें और जीतने के लिए 34 रनों की जरूरत. धीरे धीरे इक्वेशन आसान बना रहे बैट्समैन विकी. चांगली अशी फलंदाजी पाहावी मिळते ती विकीच्या बॅट मधून. विशालाचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो मनीष. ऑफ साइडला खेळलेला, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल ते. देखिए दूसरे रन के लिए मना किया, हालांकि बहुत अच्छे टच में नजर आ रहे. गेंद बहुत अच्छी तरह से पढ़ रहे विकी, और यही कारण था कि उन्होंने स्ट्राइक अपने पास ले ली है. अभी भी गेंदें बची इस वक्त 15 और 33 रन चाहिए. 38 पर जा चुका है स्कोर. यहाँ से प्लस पॉइंट एक ये कि 10 विकेट अभी भी शेष है आई4 डेजलर के पास. फ्लिक कर दिया ऑन साइड में, गेंद जारी डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी के पास. 1 रन. दूसरे रन के लिए मना किया पर बैट्समैन मनीष ने. विकेटची बॅटिंग पाहावी गेले तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप कव्हर सर्व ठिकाणी त्यांनी या चौकार मारलेले. कोणत्या पद्धतीने खेळायचं ते आणि कोणत्या पद्धतीने विकेटला थांबवायचं हे गोलंदाजाला समजत नाही. देखिए अब ग्राउंड के चारों तरफ रन बनाते हुए, जैसी गेंद वैसी नसीहत देते हुए गेंद को बैट्समैन विकी. विशालाचा खोलवर टाकलेला चेंडू फलंदाजी उंचावून मारलेला. क्षेत्ररक्षण जजमेंट घेताना, परंतु जजमेंट चुकलेला आहे आणि चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एनडीसी येणारा
चौकार डीजे. आई मी येतय ग कि आउटफील्ड के खिलाड़ी से गलती और इस तरह के कैचेस पकड़ना कहीं ना कहीं मुश्किल होता है जब आप आउटफील्ड में रहते हैं। और पूर्व अनुमान जो लगाया था उन्होंने काफी गलत था, मिस जज किया था कैच को पूरी तरह से, और गेंद पहले बाउंस पर चली गई थी 4 रन के लिए। पुढचा चेंडू विशाल याचा खेळून काढील तो मनीष. पहा कशी फलंदाजी पाहावी मिळते. 1 रन 6 रन आणि पुन्हा खोलवर टाकण्याचा प्रयत्न. चांगला असा चेंडू विशाल याचा, चांगली अशी कमबॅक करत असताना आपल्याला पाहावी मिळते. 3 ओवर की समाप्ति के बाद 43 रन बची हुई, आप 2 ओवर में जीतने के लिए 28 रन चाहिए, मतलब रिक्वायर्ड रन रेट आप 14 का है और प्रति ओवर आप 14 रन के हिसाब से इस रन बनाते तो फिर इस मैच को बहुत आसानी से I4 डेजलर जीत सकती है। देखना अब किस तरह से 12 गेंदों पर 28 रन बनते या फिर रनों पर रोक लगाकर इस मैच को जीत हासिल करती है टीम AB फाइटर्स। कहीं ना कहीं AB फाइटर्स को अब फाइट करनी होगी। हॅलो, MI रायडर्स नेक्स्ट मॅच. MI रायडर्स वर्सेस A1 चॅलेंजर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधा. अभी बिग मैच ठाणा रायगढ़. बिल्कुल हाई वोल्टेज मैच हम कह सकते हैं। जिस तरह से हाई वोल्टेज मुकाबला ठाणा बनाम रायगढ़ टेनिस क्रिकेट में हम देखते हैं। MI राइडर्स को चैलेंज देना होगा A1 चैलेंजर्स के सामने। MI रायडर के कप्तान साहिल पाटील आणि A1 चॅलेंजर्स के कप्तान अभय. दोन्ही संघामध्ये नाणेफेक होत असताना नाणेफेकी करतील ते आमचे रमेश सर. गोलंदाजाचं नाव राजेश. A1 चॅलेंजरने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि MI रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे. बहरहाल लौट चलते हम छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड कुकसे पर, जहां पर इस वक्त आप देख रहे मुकाबला I4 डेजलर बनाम AB फाइटर्स के बीच में। लक्ष्य 71 रनों का था, उसके जवाब में 3 ओवर की समाप्ति के बाद 43 बने और बची हुई 12 गेंदों पर अब 28 रनों की जरूरत है। राजेश पटेरा इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए ओवर नंबर 4 में सामना करते हुए बैट्समैन विकी ने अभी तक बहुत अच्छी और नफीतुल्ली बल्लेबाजी की है। हवा में खेल दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। देखिए जब आपकी नजरें गेंद के ऊपर बैठ जाती है तो फिर इस शॉट्स को आप बहुत आसानी से और केवल टाइमिंग के बलबूते पर खेल सकते हैं। और इस शॉट्स के पीछे टाइमिंग देखिए, एग्जीबिशन देखिए और एफर्ट्स देखिए। बहुत आसानी से और सफाई से 6 रन इस वक्त बनाते हुए अपने टीम के लिए। और दी विकेट चले गए थे राजेश पटेरा और सिक्सर के साथ उनका स्वागत किया है बैट्समैन विकी ने। 39 पर नट आउट बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए 12 गेंदों पर। राजेश ऑन साइड में खेल दिया है, पहले बाउंस पर गेंद मैदान के बाहर, 4 रन।
आणि त्या 13 चेंडूमध्ये त्याने 43 धावाचे आव्हान आपल्या टीमला दिलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढील तो विकी, परंतु क्षेत्ररक्षण खराब. चेंडू जात आहे एक्स्ट्राक्षच्या मागे आणि हा येणारा नशिबाचा चौकार डीजे. केवल 3 रन दूर है अपने अर्धशतक से बैट्समैन विकी. पाहूया एनडीसी साईदारामध्ये प्रथमच अर्धशतक मारणारा विकेट ठरतो. या पाहूया चेंडू आणि टपकावून दिलेला चेंडू. चेंडू जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि एनडीसी साईदारा प्रीमियर लीग मध्ये पहिला अर्धशतक मारणारा हा ठरतोय विकी डीजे. गेंदों पर 53 रन बनाते हुए अपनी टीम के लिए पहला अर्धशतक एनडीसी प्रीमियर साईदारा प्रीमियर लीग में हम देखते हुए विकी से वाइड का इशारा आता हुआ, दबाव दबाव और सिर्फ दबाव गेंदबाज के ऊपर नजर आता हुआ. 8 गेंदे 7 रन. मॅच होती कुठे आणि नेली कुठे. होत्याच नव्हतं झालं आणि नव्हत्याच होतं झालं आणि हा पण चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. एनडीसी चौकार. सूरत 7 गेंदों पर और मैच को फिनिश कर दिया है. सलामी देणारा हा षटकार आणि या षटकाराने विकी आणि मॅचला समाप्ती करून आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणारा हा षटकार आणि या संघाचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नो कन्फर्म. आणि ज्यांनी एनडीसी साईदारामध्ये नामवंत खेळणारा हा अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू म्हणजे विकी. मैन ऑफ द मैच खिलाड़ी है विकी.